सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून आव्हाडांनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांनी उत्तर दिलंय। आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायला जमतं का असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। आंदोलन मिटल्यामुळे आव्हाडांना पोटशूळ उठल्याची टीका सुरेश धस यांनी केली आहे, तर कोणालाही आपण उत्तर देत नाही असं म्हणत आव्हाडांनी सुरेश धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान जरांगेंना कापायचं आणि मराठा समाजामध्ये फूट पाडायची यासाठी सुरेश धस यांना पाठवल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली आहे तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले आहेत त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा अशा प्रकारची मागणी सुद्धा मीच केली। सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंनी जे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचं उत्तर होतं की पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या। आणि जी माणसं सांगत होती की जाऊ द्या सोडून द्या ना, त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर। जितेंद्र आव्हाडांचा पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल, मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा। तुम्ही मोर्चे काढून दाखवा, तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता। अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं, मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे। हे काय लोकांना कळत नाही काय? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले, मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले, कुठला नाही मिळाला मराठा समाजाला। माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे। मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही। मी कोणाच्या सुपाऱ्या उचलून स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायसाठी काम करत नाही। मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले। अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल, अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची? गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही। आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।